तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, भरपूर लोकांचे क्वेश्चन होते की सर तुम्ही आम्हाला एक प्रॉपर एक्झॅक्टली हाफ क्वांटिटी एक्झिट कशी करायची, रिस्क फ्री म्हणजे नक्की काय असतं, कशा पद्धतीने तुम्ही रिस्क फ्री करता, कशा पद्धतीने तुम्ही हाफ क्वांटिटी एक्झिट करून ट्रेड होल्ड करता, तर ते शिकायचं आहे. तर मित्रांनो, हा एक मोस्ट डिमांडेड व्हिडिओ आहे मित्रांनो. तर सगळ्या गोष्टी आहेत प्रॉपरली बघा. रिस्क मॅनेजमेंट कसं असतं आणि रिस्क फ्री जो ट्रेड आहे तो रिस्क फ्री ट्रेड कशा पद्धतीने होल्ड केला जातो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. भरपूर लोक काय करतायत, ट्रेडिंग करतायत, ट्रेड करतायत, बट काय त्यांना एक्झॅक्टली हा जो हाफ क्वांटिटीचा जो रूल आहे हा रूलच माहीत नाही आहे. सो मित्रांनो, त्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवतोय मित्रांनो. हे जर हाफ क्वांटिटीचा रूल जर तुम्ही शिकला मित्रांनो, मला गॅरंटेड आहे की तुम्ही मोठे मोठे जे रॅली असतात मार्केटमध्ये, मोठे मोठे जे ट्रेड्स आहेत ते एक्झॅक्टली कशा पद्धतीने होल्ड करताना बघा एक चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. बिकॉज मित्रांनो, हाफ क्वांटिटी एक्झिट करतो म्हणजे नक्की काय करतो. भरपूर लोक काय करतात की ब्रेक इव्हन लावतात. ब्रेक इव्हन या शब्दाचा अर्थ काय असतो मित्रांनो, जिथे एंट्री तिथं स्टॉप लॉस लावतात. बट काय होतं, मोस्ट ऑफ टाइम मार्केट काय करतो, तुमची जिथे एंट्री तिथं जातं आणि तुमचा स्टॉप लॉस घेऊन परत तुमच्या डायरेक्शनमध्ये ट्रेड कंटिन्यू करतं. तर मित्रांनो, ह्या गोष्टीपासून जर वाचायचं असेल तर मित्रांनो आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे हाफ क्वांटिटी एक्झिट. आणि मला गॅरंटी आहे ह्या हाफ क्वांटिटी एक्झिटवरती मित्रांनो मी जसे मोठे मोठे प्रॉफिट एकदम रिस्क फ्री होऊन राईड करतो तसे सुद्धा तुम्ही करतात. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. सो गाईज, लेट सी ऑन युअर स्क्रीन. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला हे जे आहे हे एक्झॅक्टली MT5 वरती कशा पद्धतीने आपण रिस्क फ्री करू शकतो किंवा MT5 वरती आपण कशा पद्धतीने हाफ क्वांटिटी एक्झिट करायची ते तुम्हाला शिकवतो. सो गाईज बघा, मी माझं जे आहे ते मेटाचं जे अकाउंट आहे, मेटाचं अकाउंट ओपन केलेलं आहे बघा. मेटाचं अकाउंट ओपन झालेलं आहे बघा आपल्या इथं. फॉर एक्झाम्पल मी एक रँडमली ट्रेड प्लेस करतो तुमच्यासाठी. ट्रेड प्लेस करतो बघा. इथं मी फॉर एक्झाम्पल ट्रेड टाकले 0.10च्या लॉट साईजने बाय किंवा सेल केला. एक्झाम्पल बघा, मी इथं जो आहे हा ट्रेड बाय केला. आता फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की ह्या ट्रेडमध्ये मला माझी जी आहे ती हाफ क्वांटिटी एक्झिट करायची. ओके मित्रांनो, खूप पॉवरफुल हा टूल्स आहे आणि ह्या लक्षात घ्या. मोस्ट ऑफ टाइम तुमचं झालं असेल बघा की ब्रेक इव्हनचा एस एल लावला आणि मार्केटने काय केलं, ब्रेक इव्हनचा एस एल घेऊन जे आहे ते परत तुमच्या डायरेक्शनला मार्केट गेलं. तर ह्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम होणार नाही, ह्याच्यामध्ये त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी होणार नाही आहेत. तर बघा, आता फॉर एक्झाम्पल मग आता 0.1ने मी इथे एंट्री मारलेली, मला ह्यातली हाफ क्वांटिटी एक्झिट करायची. तर मी तो ऑब्वियसली बघा 0.05 ठेवेन. हे बघा, ही झाली माझी हाफ क्वांटिटी एक्झिट. तुम्ही बघू शकता 0.05 राहिला. जो काय प्रॉफिट बुक झाला असेल जो हाफ क्वांटिटीचा बघा $1.66 जो आहे तो आपल्या इथं बुक झालेला आहे बघा हाफ क्वांटिटीचा. तुम्ही भले इथं बघा 0.01 सुद्धा काढू शकता बघा. आता इथं 0.05 आहे, मला वाटलं ह्यातला फक्त 0.01 काढायचं. सिंपल मी इथं एडिट करेन. सिंपल जिथून ट्रेड तुम्ही एक्झिट करता तिथं जायचे आणि बघा इथं तुम्हाला काढायचं 0.01. दॅट्स इट. हे बघा 0.01 एक्झिट. 0.04 राहिला, तुमचा प्रॉफिट बुक झाला $3 प्रॉफिट बुक झाला. जेवढी काय लॉट साईज काढायची, पण ॲटलिस्ट कमीत कमी एक गोष्ट कधी लक्षात घ्या, तुमच्याकडे ॲटलिस्ट 0.02च्या लॉट साईजने तरी ट्रेड पाहिजे, नाही तर 0.01ला हाफ क्वांटिटी एक्झिट होत नाही, ह्याची काळजी घ्या. हे बघा फॉर एक्झाम्पल अजून मला यातला 0.02 काढू वाटला, मी 0.02 काढतो. हे बघा, आपला जो मेन जो रिस्क होती ती रिस्क आखी कव्हर झाली. आता ही जी ट्रेड आहे फॉर एक्झाम्पल, आता ही जी मी बायची ट्रेड आहे, ह्या बायच्या ट्रेडमध्ये फॉर एक्झाम्पल माझा जो स्टॉप लॉस होता, स्टॉप लॉस मी हाय या जागेवरती ठेवणार, हाय या जागेवरती ठेवणार. आणि जरी इथं बघा एस एल किती येतोय, एस एल माझा $2 येतोय आणि मी बुक किती केलेत, $6 बुक केलेत. म्हणजे जरी मार्केटने जरी माझा एस एल इथं हिट केला तरीसुद्धा माझी ट्रेड $4 प्रॉफिटमध्ये आहे. पण हेच जर तुम्ही ब्रेक इव्हनला करायला गेला, ब्रेक इव्हन म्हणजे काय, जिथे एंट्री तिथं स्टॉप लॉस, तर ब्रेक इव्हनला गेल्यानंतर मित्रांनो हातात काहीच राहत नाही. मार्केट तुमचा जो एस एल खाऊन मार्केट आहे असं परत डायरेक्शनला गेलं की तुमच्या ज्या हातात आहे हातात काहीच राहत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे कधीही लक्षात घ्या, ब्रेक इव्हन न करता हाफ क्वांटिटी एक्झिट करा. असं का म्हणतोय बघा, मी ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला डिटेल्समध्ये देतो. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी स्क्रीन क्लोज करतो. तर बघा मित्रांनो, हे असं का म्हणतोय, एक तुम्हाला एक लॉजिकल गोष्ट सांगतो मित्रांनो, की ज्यावेळेस मी माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये होतो त्यावेळेस माझे भरपूर वेळा माझे जे आहेत त्या ब्रेक इव्हन एस एल हिट करून मार्केट डायरेक्शनमध्ये गेलं होतं. मग त्यावेळेस काय करतो, ब्रेक इव्हन म्हणजे काय, नो लॉस नो प्रॉफिट. तर मित्रांनो, इथं जर आपण हाफ क्वांटिटी एक्झिट करतोय तर ब्रेक इव्हनचा अर्थ काय होता, नो लॉस नो प्रॉफिट. तर इथं हाफ क्वांटिटी एक्झिट करतोय, हातात ॲटलिस्ट काही नाही काहीतरी राहीन बाबा. जर तिथं $10 असेल, आता हाफ क्वांटिटी एक्झिट केल्यामुळे तुमच्याकडे $4, $5, $2 जे काय गोष्टी राहतील ते राहतील. त्यामुळे कधीही लक्षात घ्या की ब्रेक इव्हन न करता त्यापेक्षा बेटर आहे की हाफ क्वांटिटी एक्झिट करून मार्केटला ट्रेड करणं. ह्याने काय होतं मित्रांनो, की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे काही जरी झालं, जरी तुमचा हाय या लेवलला जरी स्टॉप लॉस जरी तुम्ही लावताय आणि जरी हिट झाला तरी सुद्धा तुम्ही काही ना काहीतरी प्रॉफिटमध्ये बाहेर पडताय. ह्या अशा गोष्टींनी काय होतं, जो तुमच्या मनावरती जो येणारा जो प्रेशर असतो तो प्रेशर कमी होऊन काय होतं, आपल्याकडे राईट जे आहेत
रायली ज्या आहेत, मोठे मोठे ज्या रायली आहेत त्या आपण एकदा चांगल्या वेने काय करत असतो, राईड करत असतो मित्रांनो. जी मोठे मोठे जे ट्रेड मी होल्ड करतो, मोठे मोठे प्रॉफिट्स बनवतो मित्रांनो, त्याचं एकमेव रिझन आहे फक्त आणि फक्त हाफ क्वांटिटी. तर मित्रांनो, मोस्ट रिकमेंडेड व्हिडिओ होता. मला लाईव्ह स्ट्रीमवरती सगळेजण म्हणत होते की भाई हा व्हिडिओ तुम्ही एकदा बनवा, सो त्यासाठी व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी एक तुम्हाला जनरली सांगतो, ह्या जो कॉन्सेप्ट आहे, ह्या भरपूर ट्रेडरची लाईफ मित्रांनो एक लॉसपासून वाचवू शकतो. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे त्यासाठी मला एकदा कमेंट करून सांगा. चॅनल आपलं सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.